करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर 12वीच्या या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट येतो तो किरचॉफ्स लॉ. किरचॉफ्स लॉचे 2 पॉईंट्स आहेत, किरचॉफ्स करंट्स लॉ आणि किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. त्यातील किरचॉफ्स करंट्स लॉ काय आहे ते आपण आता समजून घेऊया. किरचॉफ्स करंट्स लॉची डेफिनेशन बघा. द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स ॲट अ जंक्शन. द अल्जेब्रिक सम म्हणजे ॲडिशन सगळ्या इलेक्ट्रिक करंटची कुठं जंक्शनवरती इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. उदाहरणार्थ जंक्शन म्हणजे काय असतं बघा. हे एखादं समजा सर्किट आहे. ओके, ही त्याची बॅटरी आहे. ह्या सर्किटवर ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त पॉईंट एकत्रित येतात म्हणजे ह्या पॉईंटवर करंट इकडून इकडेही जाऊ शकतो, इकडेही जाऊ शकतो. 2 पेक्षा जास्त पॉईंट ज्या ठिकाणी येतात त्याला जंक्शन म्हणतात. ओके, जसं की आपलं पुणे रेल्वे स्टेशन आहे. पुण्याला कन्याकुमारीला ट्रेन जाते, मुंबईवरून ट्रेन येते, कोकणात ट्रेन जाते, ओडिशाला ट्रेन जाते, प्रत्येक ठिकाणी ट्रेन जाते आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे त्याला पुन्हा जंक्शन म्हणतात. म्हणजे भरपूर ठिकाणाहून त्या ठिकाणी ट्रेन्स येतात आणि भरपूर ठिकाणी ट्रेन्स जातात सुद्धा, असा तो पॉईंट आहे. त्याला जंक्शन म्हणतात. तर याच्यामध्ये सुद्धा सेम द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स. अल्जेब्रिक सम समजा हे एक जंक्शन पॉईंट आहे. तर ह्या पॉईंटवर करंट इकडून येतोय, ह्या ठिकाणी करंट जातोय, ह्या ठिकाणी करंट जंक्शनवर येतोय, ह्या ठिकाणी करंट जातोय, ह्या ठिकाणी जंक्शनवर करंट येतोय, हा करंट जंक्शनमध्ये बाहेर जातोय. ओके, आता ह्या पॉईंटला समजा आपण अशी नावं दिली I1, I2, I3, I4, I5, I6. तर डेफिनेशन बघा काय. द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स ॲट अ जंक्शन. जंक्शनवर येणाऱ्या करंट आणि जाणाऱ्या करंटची बेरीज करा. आता फक्त इथे काय आहे तर समजून घ्यायचे तुम्हाला की जंक्शनवर येणारा करंट, जो करंट जंक्शनवर येतोय त्याला तुम्हाला द्यायचे पॉझिटिव्ह साईन आणि जंक्शनमधून जो करंट जातोय बाहेर त्याला द्यायचे निगेटिव्ह साईन. उदाहरणार्थ समजा मला कोणीतरी 100 रुपये दिले. मला 100 रुपये दिल्यामुळे काय झाले, माझी 100 माझ्याकडे पैसे वाढ झाली ना, माझी 100 रुपयानं वाढ झाली माझी. आणि हे 100 रुपये जर मी कुणाला दिले तर माझे 100 रुपये कमी झाले. म्हणून समजा मी जंक्शन आहे, 100 रुपये आले पॉझिटिव्ह वाढ झाली, बाहेर गेले निगेटिव्ह कमी झाले माझ्याकडून, म्हणून त्याला निगेटिव्ह. तसंच सेम ह्या जंक्शनचे की हिच्याकडे करंट आला, येणाऱ्या करंटला आपण पॉझिटिव्ह साईन द्यायचं, जाणाऱ्या करंटला निगेटिव्ह साईन द्यायचं. आता बघा इथे कोणते कोणते पॉईंट्स आहेत. I1 जंक्शनकडे येतोय, I1 पॉझिटिव्ह तुम्हाला माहिती आहे, साईन द्यायची गरज नाही. जेव्हा काही नसतं तेव्हा पॉझिटिव्ह साईन असतं. जंक्शनमधून बाहेर चाललाय I2 बाहेर चाललाय म्हणून मायनस. आतमध्ये येतोय I3 प्लस. I4 बघा जंक्शनच्या बाहेर चाललाय मायनस. I5 जंक्शनकडे चाललाय म्हणून प्लस. I6 जंक्शनच्या बाहेर चाललाय, जाणारा करंट I6 हा जंक्शनच्या बाहेर आहे. अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स ॲट अ जंक्शन. अल्जेब्रिक सम सगळ्यांची बेरीज इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. ही बेरीज असणार आहे 0 सगळ्या करंटची. हे आहे KCL. आलं लक्षात. हेच आपण असंही लिहू शकतो बघा. आता जेवढे ह्यात मायनस सायन्स आहेत, हे जेवढे मायनस सायन्स आहेत ते इज इक्वल टूच्या पलीकडे नेले तर आपल्याला माहिती आहे प्लस होऊन जातील. त्यांना आपण प्लस करूया, बघूया आता. I1 प्लस I3 आहे आणि प्लस I5 आपल्याकडे इथे आहेच. इज इक्वल टूच्या पलीकडे आपण नेऊया I2, त्यामुळे ते झाले प्लस. I4 नेऊया, ते झाले प्लस. I6 पलीकडे नेल्यावर ते सुद्धा झाले प्लस. आपण बघू शकता हे दुसरे डेफिनेशन आपल्याला आहे. जेवढा करंट त्याच्यामध्ये जंक्शनकडे येतोय तेवढाच करंट जंक्शनच्या बाहेर जातोय. जेवढं येणार तेवढंच जाणार. बेसिकली KCL हे सांगायचं किरचॉफ करंट लॉमध्ये की जेवढा करंट जंक्शनकडे येणार तेवढा जंक्शनमधून बाहेर जाणारच. कळलं. हेच बेसिकली आहे किरचॉफ्स करंट्स लॉ. आता ह्याच्यावर हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरणार्थ बघूया. समजा हे फक्त लक्षात ठेवा, जंक्शनकडे येणारा करंट असतो तो पॉझिटिव्ह साईन, जंक्शनमधून बाहेर जाणाराला आपण त्याचे निगेटिव्ह साईन. याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला KCL मधून करंट कसा काढता येऊ शकतो आपल्याला हे तुम्हाला समजू शकेल. ओके, समजा आता आपल्याकडे हा एक पॉईंट आहे, इथे आहे 20 एम्पियर करंट. ओके, इथून हा करंट निघाला, त्याला इथं एक पॉईंट आला, ह्याला आपण नाव देऊ I2. इकडं निघाला करंट I3, इकडं करंट निघाला समजा I4, इकडं करंट आला I5, त्याला परत 2 रस्ते देऊया. I6 कडे पण करंट गेला आणि I7 कडे पण करंट गेला. ओके, आता समजा आपल्याकडे I2 आहे 2 एम्पियर, I4 आहे 3 एम्पियर, I6 आहे 4 एम्पियर. ओके, तर याच्यातून आपण आता बाकीचे करंट काढू शकतो.
I1 किती आलाय 20 एम्पियर आलाय. ओके, I1 20 एम्पियर आलाय, ह्या जंक्शनवरती आलाय. बरोबर. I2 इकडे गेला, ह्याला नाव दिलं आपण I3 इकडे झाला. ओके, I3. आता आपल्याला I3 काढता येऊ शकतो का आपल्या केसीएलच्या नियमानुसार? तर बघा, जंक्शनकडे येणाऱ्याला काय सांगितलंय, साईन कोणतं द्यायचंय, प्लस साईन 20. जंक्शनमधून बाहेर जाणाऱ्याला साईन द्यायचंय निगेटिव्ह साईन. जंक्शनमधून बाहेर I2 पण किती चाललाय बाहेर 2 एम्पियर म्हणून -2. I3 जंक्शनमधून बाहेर चाललाय म्हणून -I3. पण त्याचं आपल्याला किती व्हॅल्यू ती माहीत नाही काढायसाठी आहे तसं ॲज इट इज आपण I3 लिहिलं = 0 केलं. ओके, आता I3ला ह्या साईडला नेल्यावर I3 झाला प्लस 20 - 2 I3 झालं प्लस 20 - 2 किती 18. I3ची व्हॅल्यू भेटली का तुम्हाला 18 एम्पियर I3. आता बघा, ह्या जंक्शन पॉईंटवर किती आलं 18 एम्पियर आलं. ह्या जंक्शन पॉईंटवर 18 एम्पियर आलं. 18 एम्पियरमधून इकडे किती गेलं 3 एम्पियर. आता फक्त इथं केसीएलचा लॉ अप्लाय करा की जंक्शनकडे येणाऱ्याला प्लस साईन 18 एम्पियर I3. जंक्शनमधून बाहेर चालला I4 किती आहे मायनस साईन 3. जंक्शनमधून बाहेर चाललाय I5 किती आहे माहिती आहे नाही माहीत, ॲज इट इज लिहा, मायनस लिहा फक्त. का मायनस, जंक्शनमधून बाहेर चाललाय I5 = केसीएलचा लॉ 0 करा. आता I5ला ह्याकडे नेल्यावर काय होणार 18 - 3 = I5 झाला प्लस 18 मधून 3 गेले राहिले 15. I5ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 15 एम्पियर. बरोबर. आता बघा I6 किती आहे 4 एम्पियर दिलाय. I5 माहीत झालंय 15 एम्पियर. I7 किती आहे माहीत नाही, तो काढायचा आहे. याच्यावर आपण काढू शकतो केसीएलमधून. जंक्शनकडे येणारा करंट कसा दाखवतो आपण पॉझिटिव्ह ॲज इट इज. जंक्शनमधून बाहेर चाललाय बघा I6 किती आहे 4 बाहेर चाललाय म्हणून मायनस. इथे बघा किती आहे I7 दिलाय का नाही दिला, ॲज इट इजला आपण बाहेर चाललाय म्हणून मायनस = 0. 15 - 4 किती झाले 11. I7 त्या साईडला गेलं झालं प्लस. I7ची व्हॅल्यू किती भेटली 11 एम्पियर. अशा प्रकारे आपण सगळा करंट ॲज इट इज आपण किर्चॉफ्स करंट्सला वापरून काढू शकतो. अशा प्रकारे आपल्याला कोणते कोणते करंट भेटले. I1 आपल्याला तर माहीत होतं, I3 काढता आला, I5 काढता आला, I7 काढता आला. हे बेसिक उदाहरण आहे केसीएलचं. अजून आपण डिफिकल्ट उदाहरण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.